दादा काय परिचय आपलं नाव काय तुमचं? किसन दगडू जगताप, बरं गाव करंदी बुद्रुक, तालुका बोर भोर, बर जिल्हा बर. पुणे. बर बर काय वय काय आपलं? आता 64 आहे. 64 आहे का? बर बर. काय वाटतं आयुष्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? काय सांगायचे जाऊ? तुम्हाला काय वाटतं की काय केलं कसं जगलं पाहिजे आयुष्य? इतका अनुभव आहे आयुष्याचा तुमच्याकडे. आता तसं काय सांगता येणार नाही. बर पण मग आता काय वाचत बसलाय तुम्ही एक पुस्तक काय आहे हे? हे भारताचे संविधान. रोज वाचता तुम्ही? हा रोज मला असं कळलं ह्या गावात रोज एक पान वाचलं जातं संविधानाचं. हा. बर बर. रोज वाचता का तुम्ही? रोज छान छान. आता काय वाचताय? तेच वाचतोय संविधान. वाचा बरं एक पान त्यातलं. वाचा मोठ्याने. संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असे. हं. 2. राज्य व त्याची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. भारताचे राज्यक्षेत्र. क. राज्याची राज्यक्षेत्रे. ख. पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली संघ राज्यक्षेत्रे आणि संपादित केल्या जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे मिळून बनलेले असेल. नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. संसदेला तिला योग्य वाटतील अशा अटीवर व शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यामध्ये दाखल करून घेता येतील. बरं आता मला एक विचारायचं आहे असं शिक्षण किती? शिक्षण तसं खरं म्हटलं तर 4थीच माझं झालंय. होय का? हा आणि वाचन केव्हापासून आवड आहे वाचन? जसं वाचन तसं चालूच आहे आपलं सारखंच. बरं आपलं हेच शाळा गाव का? सोडल्यापासून. बालपणापासून ह्याच गावात? हेच गावात. काय केलं काम बालपणामध्ये? शेती. शेती पहिल्यापासून. हा. आई वडील काय करायचे? शेतीच. आणि काय असायचं शेतात? काय भात आणि दुसरं काय असायचं जाऊ. मग काय फरक काय झालाय आता पहिल्या शेतीत आताच्या शेतीत? आता हे रासायनिक खतामुळे भात जास्त व्हायला लागले. होय. हा पण मग ते चांगलं नाही आरोग्याला. आरोग्याला चांगलं नाही. पूर्वी कसं असायचं? पहिलं शेण खतावरच व्यवस्थित असायचं. होय खरंय. आता काय बदल झालाय राहण्यामान्यात माणसांच्या? आता काय आहे तवा राहण्यामान्यात काय बदल आहे तवा. माणूस साधं राहायचा. हा. माणूस आता शहरासारखं राहते. त्यांच्या प्रत्येक वागणीत राहण्यात म्हणजे फरकच ना. फरक झाला. फरकच झालाय. बरोबर. चांगली सवय आहे तुमची वाचनाची. वाचत राहा असंच. वाचलेलं 4 गोष्टी लक्षात राहिल्या तर बारक्या पोरांना सांगायच्या. त्यांना वाचण्याची आवड लावायची. बरोबर? हो. चालतंय. धन्यवाद.